तू का रे व्यवहारी संसाराच्या नेईल ओढून ठाऊके नसता नराही तुच्छिता हरिवीणा कठीण हे दुःख यम जाचतील ओन सोडविल तया ठाई नेईल ओढून ठाऊके नसता नराही तुच्छिता हरिवीणा रातील दुई सज्जन सोयरी आठवी श्रीहरी लवलाही नेईल ओढून ठाऊके नसता नराही तुच्छिता हरिवीणा तुका म्हणे किती करिसी लढाई तुका म्हणे किती करिसी लढाई होईल भडाई थोर पुढे नेईल ओढून ठाऊके नसता नराही तुच्छिता हरिवीणा। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील आपल्याला 83,99,999 युनी पार केल्यानंतर 84 लक्षवी युनी म्हणजे हा नरदेह प्राप्त झालेला बरं का। हा नरदेह तुम्हा आम्हाला सहज प्राप्त झालेला नाही। कसा प्राप्त झालेला आहे याची ओळख करून देताना शास्त्रामध्ये मांडलेला आहे पाप पुण्य समकृत हा मग नर यनुषु जायते। पाप पुण्य ज्या वेळेला समान झालं त्यावेळेला तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे। नरदेह मनुष्य म्हणून जन्माला घातलेला आहे। नरदेह योनीमध्ये भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे। पण जन्माला आल्यानंतर आपण जे साध्य करायला हवं आपण जे कार्य करायला हवं जे साध्य करण्यासाठी हा नरदेह तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेला आहे। ते कार्य आणि त्या कार्याचं माणसाला विस्मरण होत आहे त्याची आठवण राहत नाही। मायेच्या अधीन होऊन अंधश्रद्धेच्या अधीन होऊन अज्ञानाच्या अधीन होऊन भ्रमामध्ये मनुष्य वावरत असतो आणि म्हणून माणूस म्हणून असंख्य असंख्य जीव या ठिकाणी जन्माला घातलेले आहेत नरदेहामध्ये अगणित बरं का। अगणित या ठिकाणी मनुष्य काम करतायत कार्य करतायत। ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात बरं का। ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात पण सगळ्याच शिंपल्याच्या संपुटात मोती सापडत नाही। मोती मिळणारा शिंपला हा दुर्लभ बरं का। त्याचप्रमाणे माणूस म्हणून या ठिकाणी जन्माला अगणित घातलेले आहेत पण माणूस म्हणून जगणारे दुर्लभ बोटावर मोजण्या एवढे। आणि म्हणून या ठिकाणी जाणीव करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात या कलियुगाच्या नियमाप्रमाणे या नरदेहाला कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिले। शतवर्षे वय नेमिले आकड्यामध्ये माऊली आपण म्हणतो नरदेह नाही पुन्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। पण तेवढं मिळालंच याची गॅरंटी नाही। 100 वर्ष वय नेमलेलं आहे। काही तिथपर्यंत 100ला टच करतात काही 100च्या आसपास जातात। तेवढं मिळेलच असं सांगू शकत नाही कारण जन्म झालेला आहे मृत्यू हे आढळ आहे सत्य आहे। ज्याप्रमाणे बाजारामध्ये एखादं नाणं दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील तर ते चालतंय। एखादी जरी त्याची बाजू काही फुंबलेली असेल
नादुरुस्त झाली असेल, दिसत नसेल व्यवस्थित, तर ते चालत नाही, बरं का. लहानपणी आपण ज्या वेळेला त्या पत्तरवर पैसे घालतो बघा, नाही का बाबा, काही वेळेला ते नाणं असायचं चेंबलं जायचं, असं एक बाजूला पार असं दिसत नसायचं. वाणी स्वीकारत नव्हते, ते दुकानदार स्वीकारत नव्हते. दोन्ही व्यवस्थित असतील तर ते स्वीकारायचे. तसं आमच्या जीवनाच्या दोन बाजू आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू, बरं का. ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू. दोन्ही महत्वाचे आहेत. जन्म झाला म्हणजे मृत्यू ठरलेला आहे. जन्म झाल्यापासून मृत्यू तुमच्या बाजूला आहे, तुमचा मित्र आहे, बरं का. जन्म झाल्यापासून तो मृत्यू तुमचा मित्र आहे. फक्त काय झालं माहितीये का, आम्ही त्याच्याकडे पाहताना शत्रूच्या दृष्टीने पाहतोय, म्हणून भीती आहे, भय आहे. साधं उदाहरण आहे बघा. ज्या वेळेला आम्ही गर्भाच्या यातना कधीतरी ऐकतोय, वाचतोय माऊली, त्यावेळेला पुन्हा गर्भात येणं नाही, पुनरपी न ये या संसारा. देवाकडे प्रार्थना करतोय आम्ही, देवा काही झालं तरी चालेल पण या गर्भात पुन्हा येता कामा नाही. आलं का लक्षात? पुन्हा मी गर्भात येणार नाही. आणि खरं आहे ना, ज्या वेळेला त्याची 9 द्वारं बुजली गेली, गर्भामध्ये असताना श्वास कोंडला गेला, त्यावेळेला बाहेर पडण्यासाठी देवाकडे यातना केली. आणि त्याच वेळेला देवाला सांगितलं की देवा, जर तू मला इथून सोडवलंस तर मी पुन्हा इथं येणार नाही. म्हणजे येणार नाही त्यासाठी प्रयत्न करेन. काय करेन? तुझं भजन करेन, पूजन करेन, नामस्मरण करेन, स्तवन करेन, बरं का. किती फरक आहे बघा संतांमध्ये आणि आमच्यामध्ये, किती फरक आहे. जे गर्भ दुःख ऐकल्यानंतर, जे गर्भ दुःख वाचल्यानंतर, ज्या गर्भ दुःखाची अनुभूती घेतल्यानंतर आम्हाला तो नकोसं वाटतंय, पण तेच जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नम्र प्रार्थना करतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या. हा फरक का बरं? तुकोबा म्हणतात, भगवंता तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल, तुमचं स्तवन जर आमच्याकडून घडत असेल, हा परमार्थ जर आमच्याकडून घडत असेल, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल, तर आम्ही परत परत त्या गर्भाच्या यातना सहन करायला तयार आहेत. कारण ह्या सुखापुढे गर्भाचं दुःख आमच्यासाठी काहीच नाहीये, बरं का. या आत्मसुखापुढे, या ब्रह्मसुखापुढे गर्भाच्या यातना आमच्यासाठी काहीच नाही. का? भगवंताने जे आयुष्य दिलेलं आहे ना, ते कशासाठी दिलेलं आहे याचा त्यांनी शोधबोध घेतला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. आपला विषय असा आहे की जन्म झालेला आहे, मृत्यू 100% आहे. मृत्यूपासून कोणी पळू शकत नाही, वाचू शकत नाही, त्याला कोणी चकवा देऊ शकत नाही. कित्येकांनी तो प्रयत्न केला, पण देवाधिकांना सुद्धा ते सुटलेलं नाही, बरं का. स्वतः जो अमरपद घेतल्यासारखं त्याने सांगितलं होतं, दिवसा नाही, रात्री नाही, खाली नाही, वर नाही, कुठल्या प्रहरेला काय कशा पद्धतीने, ते सगळं त्याने सांगितलं होतं, आहे की नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या काळा वेळेमध्ये भगवंताला नृसिंह अवतारामध्ये यावं लागलं. हिरण्यकश्यपूसाठी राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कपूर झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मृत्यू हा प्रत्येकाला आहे. फक्त आपण एवढं स्मरण केलं पाहिजे की तो दिवस येण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे. जन्म झालेला आहे, मृत्यू ही अढळ आहे, 100% सत्य आहे. फक्त जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे त्याला आम्ही आयुष्य म्हणतो. तो आयुष्य प्रत्येकाला भगवंतांनी वेगवेगळा दिलेला आहे, बरं का माऊली, वेगवेगळा दिलेला आहे, सारखाच दिलेला नाही. कोणाला अगदी 100 सांगितलेलं आहे, पण 100 पेक्षा पण 1-2 वर्ष जास्त. परवा माझं नडगावमध्ये प्रवचन झालं, काहीतरी 105व्या वर्षी त्या आजीने तुमचा आमचा निरोप घेतला. 105व्या वर्षी म्हणजे नातवंडांची तर लग्न बघितली,
पण पतवंडांची सुद्धा लग्न बघितली तुम्ही बरं का. काही माणसं 80 वर्षे 60 वर्षे 50 वर्षे 30 40 20 5 काहींना जन्म झाला काय आणि मृत्यू झाला काय आपले आई वडील पाहण्याचं सुद्धा भाग्य त्यांच्या नशिबात नसतंय जन्मताच. मग महत्वाचा विषय असा आहे जन्म झालेला आहे मृत्यू ठरलेला आहे. जन्मही आमच्या हातात नाही आणि मृत्यूही आमच्या हातात नाही पण मधलं आयुष्य मात्र आमच्या हातात आहे. आता ते आयुष्य कशा प्रकारे याची ओळख आम्ही घेतली पाहिजे. जरी आम्ही मोजत नसलो आमचं आयुष्य जरी आम्ही मोजत नसलो तरी मापारी आयुष्य मोजावया बसलेला आहे. त्याची ओळख करून देताना पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात आयुष्य मोजावया बैसला मापारी. आम्ही का मोजत नाही. आम्ही संसाराच्या व्यवहारामध्ये अडकलोय. तू काय व्यवहारी संसाराच्या बरं का. आम्ही संसाराच्या व्यवहारामध्ये अडकलोय म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात तू कार्य व्यवहारी संसाराच्या. कितीही जरी या व्यवहारामध्ये अडकलास ना कितीही वर्षाचं नियोजन तू केलं. मनुष्य या ठिकाणी जगत असताना 25 वर्षाच्या पुढचं नियोजन करतो म्हणून तर LIC काढतो ना बरं का. काय सांगतात ते तुम्हाला अमुक अमुक वर्षे अमुक अमुक एवढे भरले तुम्ही की पुढच्या 25 वर्षानंतर तुम्हाला एवढे रुपये मिळतील. 50 वर्षानंतर तुम्हाला एवढे रुपये मिळतील. नवे नवे तुमच्या रिटायर वयाच्या वेळेला सेवा निवृत्तीच्या वयाच्या वेळेला म्हणजे 58-60 वर्ष तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. ज्या अर्थी मनुष्य ती क्रिया करतोय त्या अर्थी त्याचा विश्वास असतो की मी 60 वर्षापर्यंत जगणार. इथे माणसाच्या आयुष्याची गणना सांगत असताना पाण्याच्या बुडबुड्याची उपमा दिलेली आहे. निर्माण झाला काय ना फुटला काय आणि हीच अवस्था आज आहे. म्हणून आपण ज्या वेळेला संसाराच्या व्यवहारामध्ये असतो ना त्यावेळेला गुंतलेलो असताना आपल्याला माहिती नसताना स्मरण नसताना नेईल ओढोने ठाऊके नसता तो काय आपल्याला पहिले पत्र देणार नाही बरं का. देतो पण त्याची जाणीव आपल्याला नसते. एक 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 पत्र पाठवतो ना तो. केस पिकायला लागले दात पडायला लागले हातपाय चळचळा कापायला लागले पाय दुखायला लागले कधीतरी चक्कर यायला लागली ऐक नाही माऊली शरीर क्षीण झालं अशा प्रकारे तो एक 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 पत्र पाठवत असतो आपल्याला. पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आम्ही कुठे गुंतलेलो असतो संसाराच्या व्यवहारामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात नेईल ओढोने ठाऊके नसता न राही तुच्छिता हरिविन. म्हणून अखंड आपण काय करायचे भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण जर आम्ही नको ती कर्म करत राहिलो नको त्या विचारामध्ये जर राहिलो तर कठीण हे दुःख यम जाचतील ते कोणालाही सुटत नाही. कोण सोडविल तया ठाई. ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे त्यापैकी कोणी सोडवणार आहे का याचा विचार आम्ही करायला हवा. म्हणून रातील जुडी सोयरे सज्जन सज्जन सोयरी आठवी श्रीहारी लवलाई. जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुका म्हणे किती करीसी लढाई होईल भडाई थोडं पुढे. आणि म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत त्या आयुष्याचा आनंद आपण घ्यायचा. तो आनंद जर घ्यायचा असेल तर ज्याप्रमाणे संतांनी आनंद घेतला त्याप्रमाणे संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला कार्य करायचं आहे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी अभंगावर विवरण घेण्याआधी अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या करंजोटी गावातील हे मुंडे परिवार आणि या मुंडे परिवारातील आमचे राजू दादा असतील आमचे आदेश दादा असतील त्याचप्रमाणे या मुंडे परिवाराच्या काही बहिणी ताईसाहेब असतील. खरं तर या मुंडे परिवारातून एक भाऊ एक लहान मुलांचे वडील कैलासवासी निलेश श्रीपत मुंडे यांचं 29 जुलै रोजी दुःखद असं निधन झालं. कुठल्याही प्रकारे व्यसन नसलेले समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत असलेले
ज्यांचं समाजामध्ये काम आहे, ज्यांचं कुटुंबामध्ये काम आहे, जे मोठ्या हौशीने मौजेने आनंदाने जे आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करतात, त्यांच्यावर एखाद्या वेळी काळाचा घाळा यावा. आपला संसार करत असताना, आपल्या संसारामध्ये रममाण झालेली असताना अशा माणसाला एखाद्या वेळी दुर्बुद्धी सुचावी आणि भगवंताने अतिशय चांगल्या प्रकारे दिलेलं आयुष्य त्याच ठिकाणी अगदी मायेच्या आधारे, मायेच्या जाळामध्ये, देहबुद्धीच्या जाळामध्ये कुठल्याही प्रकारे आयुष्याचा विचार न करता आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांचं विस्मरण ठेवून आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे. खर तर लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दुःख व्हावं, या मुंडे परिवारालाच काय पण त्यांच्या अपतेष्टांना, सर्व मित्र परिवाराला दुःख व्हावं, अशा प्रकारे अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडली. आणि कैलासवासी निलेश दादा श्रीपद मुंडे यांच्या जाण्याने या मुंडे परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलं. त्यांच्या अपतेष्टांवर, मित्रांवर एक मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं. माणसाचं आयुष्यच असं आहे, माणसाचं जीवनच असं आहे, फक्त चालतोय, बोलतोय, काम करताना दिसतोय तोपर्यंत तो माणूस. काही वेळेला माणसाने माणसाच्या जीवनाचं केलेल्या नियोजनाप्रमाणे सुद्धा घडत नाही, पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये अशा संत लाटा उसळाव्यात, त्या संत लाटांच्या द्वारे वेगवेगळ्या दिशेने असलेले दोन ओंडके एकत्र यावेत, त्यांची भेटगाठ व्हावी आणि ती भेटगाठ त्यांच्या संपूर्ण जीवनासाठी, त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी असावी, एवढं प्रेम, एवढं जीव, एवढा जिव्हाळा त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. पण काही काळ एकत्रितरित्या राहिल्यानंतर, काही काळ एकमेकांवर प्रेम केल्यानंतर, काही काळ एकमेकांना जीव लावल्यानंतर, एकमेकांविषयी ममत्व निर्माण झाल्यानंतर एक कल्पना मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये करत असतो की आयुष्यभर आमची ताटातूट होणार नाही, आयुष्यभर आम्ही एकमेकाला साथ देत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकमेकाचा आधार म्हणून काम करत राहू. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक विचार असतानाच एखादी लाट अशी काही जोरच येते की ती लाट दोन्ही ओंडक्यांना दोन्ही वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. नंतर तर्क वितर्क चालू असतात. असं झालं असतं तर तसं झालं नसतं, तसं झालं असतं तर असं झालं नसतं. हे तर्क वितर्क आपल्यासाठी ठीक आहे, पण शेवटी फक्त आपल्या हातात एवढंच असतंय, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, बरं का. म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना भगवंताने जे आयुष्य तुम्हा आम्हाला दिलेलं आहे, हे आयुष्य किती अनमोल आहे, किती महत्वाचं आहे, ते कशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे याचा विचार आपण करायला हवा. आज एखादं इंद्रिय जर आमचं निकामी झालं ना, एखाद्या ठिकाणचं शरीर जर आमचं निकामी झालं, आमच्याकडे जर पैसा असेल, आमची परिस्थिती जर तशी असेल, तर कदाचित
ते इंद्रिय बाजारात विकत मिळू शकते, पण ते इंद्रिय जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच हे सांगू शकत नाही. आटोकाट प्रयत्न करणारे ते डॉक्टर सुद्धा कधीतरी वरती हात दाखवतात. आता आमचं सगळं संपलेलं आहे, आता देवाला प्रार्थना करा. ह्या माणसाला जर वाचवायचं असेल तर फक्त देव वाचवू शकतो. किती जरी आम्ही भटकलो, किती जरी फिरलो, किती जरी धावपळ केली, तरी शेवटी आमचं सगळं काही तिथेच जात आहे, देव. आम्ही राहत असताना, जगत असताना, वागत असताना देव ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही, कारण आम्ही भ्रमात असतो. ज्या गोष्टीचा विचार करायला हवा त्या गोष्टीचा विचार कधी आम्ही करत नाही. संतांनी प्रथम तो विचार केला. जगद्गुरु तुकोबा घरोघरी द्यायला आले, प्रत्येकाला द्यायला आले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अविनाश आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, आरोप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, जे आमच्या चामडीच्या डोळ्याने दिसत नाही, आम्ही पाहू शकत नाही. जगी पाहता चर्म चक्षी न लक्ष, ज्याची आत्मज्ञानाच्या दृष्टीने फक्त अनुभूती घेता येते, प्रचिती घेता येते, ती वस्तू संत आम्हाला द्यायला येतात. ती वस्तू कशी आहे? गीतेमध्ये भगवान स्वतः म्हणतात, भगवान त्या ठिकाणी गीतेमध्ये आम्हाला स्वतः ओळख करून देतात. देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंती को न शोषयति मरुतः. नैनम छदंती शस्त्राणी, जो शस्त्राने तुटत नाही, जो अग्नीने जळत नाही, चिखलाने कालवत नाही, वाऱ्याने जळत नाही, असा तो देव आहे. तो देव आहे कुठे? त्या देवाची ओळख आम्ही घ्यायची कुठे? त्या देवाला आम्ही पाहायचं कुठे? नारदाने ज्या वेळेला विचारलं भगवंतांना, त्यावेळेला भगवंताने दिलेले उत्तर आहे ना, नाही वैकुंठीच्या ठाई, नाही रोगियांच्या हृदयी, मज भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. नहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदय रव मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठतो मी नारदा. देवाला जर अनुभवायचं असेल, देवाला जर पाहायचं असेल, तर ज्या ठिकाणी देवाचे गुणगान गायले जातात, ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं जात आहे, ज्या ठिकाणी देवाचं स्तवन केलं जात आहे, त्या ठिकाणी देव ते स्तवन श्रवण करण्यासाठी तिष्ठत उभे असतात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आणि म्हणून आमच्या आयुष्यामध्ये जे सत्य आहे त्याची आम्ही ओळख घेतली पाहिजे, जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी. आम्ही आयुष्य मोजतोय. कसं मोजतोय आम्ही आयुष्य? आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वाढदिवस साजरा करत असतो. समजा आज मला 43 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मी 43वा वाढदिवस साजरा केला. सांगा ना, 43 वर्ष घटले का वाढले? मग घटदिवस पाहिजे का वाढदिवस पाहिजे? पण हेच आम्हाला कळत नाही. ह्या कलियुगामध्ये आम्ही किती भ्रमिष्ट झालेलो आहे. आम्ही करतोय ते काय करतोय हेच आम्हाला कळत नाही माऊली. विजलेला दिवा प्रज्वलित करणं ही आमच्या धर्माची संस्कृती आहे. ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करणं ही आमच्या धर्माची संस्कृती आहे. मेणबत्ती विझवणं ही आमची संस्कृती नाहीये. ही संस्कृती नाहीये. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधार निर्माण करणं ही आमची संस्कृती नाहीये. नेमकं झालंय काय तर आम्ही भ्रमात आहोत, अज्ञानात आहोत, अंधश्रद्धेमध्ये आहोत. कुठेतरी आम्हाला ओव्हरडोस होतो श्रद्धेचा. माऊली, श्रद्धेचा ओव्हरडोस जर झाला ना तर त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत आहे, बरं का?
आणि मग काय होत आहे, नेमकं जे करू नये तेच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करत असतो. आम्हाला किती आयुष्य आहे आम्हाला सुद्धा माहित नाहीये. रात्री एकदा आम्ही डोळे मिटले की सकाळचा सूर्य पाहूच हे सुद्धा आम्ही गॅरंटीने सांगू शकत नाही. हे सुद्धा आम्ही शाश्वतीने ठामपणे सांगू शकत नाही की उद्याचा सूर्य आम्ही उगवणारा पाहूच म्हणून. मग तरी सुद्धा कुठल्या भ्रमामध्ये मनुष्य कार्य करतोय रे? कुठल्या भ्रमामध्ये या ठिकाणी जगतोय मनुष्य? आम्ही जरी आमचं आयुष्य मोजत नसलो ना तरी सुद्धा आमचं आयुष्य मोजणारा मापारी बसलेला आहे. तो मापारी मोजतोय. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन बऱ्यापैकी केलेलं आहे. आपल्या अनेक वेळेला आपण वाचलेलं आहे, अनेक वेळेला आपण ऐकतोय सुद्धा. अशा ठिकाणी जर काही झालं तर त्या ठिकाणी ते ग्रंथ वाचन करतात, नाही का? गरुड पुराण झालं, नासिकेत झालं, स्वर्गरोहण झालं, अशा ग्रंथांचं वाचन केलं जातं. आम्ही जरी गेलो, आमचा देह म्हणजे अर्थातच आत्मा जरी निघून गेला या देहातून, तरी सुद्धा आम्हाला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो, असं त्या गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. बरं, आपण जो गरुड पुराण वाचतोय ना माऊली, 18 अध्यायांचा, आपले जे पुराण आहेत 18 पुराण, त्या 18 पुराणांपैकी जो गरुड पुराण आहे तो हा नाही, बरं का? 18 पुराणांपैकी जो गरुड पुराण आहे, मुख्य गरुड पुराणामध्ये 319 अध्याय आहेत. मुख्य जो गरुड पुराण आहे त्याच्यामध्ये 319 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकार पाडलेले आहेत त्या 300 अध्यायांमध्ये. त्याला कांड म्हणावं किंवा भाग म्हणावं, 3 भाग पाडलेले आहेत. त्यापैकी जो आचार धर्म आहे, त्या आचार धर्मातील काही अध्यायांचं विश्लेषण या गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. काही अध्यायांचं त्या ठिकाणी मांडलेलं आहे की ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्याला यमलोकापर्यंत जायला 1 वर्षाचा कालावधी लागतो, पण त्या ठिकाणी जाईपर्यंत 16 प्रकारची नगरं त्याला पार करावी लागतात. उदाहरणार्थ, मला उशीरवरून जर करंजोटीला यायचं आहे तर मधले गाव जे लागतात त्या गावातूनच यावं लागणार आहे, कारण माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही. समजतंय? जो काही ते प्रेत आहे, जो काही तो प्रवासी आहे, त्याला त्या 16 नगरांतून जावंच लागतंय. एक नगराचं वर्णन असं केलंय ना त्या ठिकाणी माऊली, की ते नगर बघितल्यानंतर माणसाच्या अंगाचे शहारे उभे राहतात आणि मग तो त्या ठिकाणी कबुली द्यायला लागतो, मी माझ्या आयुष्यात काय अशी पापकर्म केली की हे भोग मला भोगायचे, या नगरातून मला जायचं आहे, ह्या वेदना मला सहन करायच्या, काय पापकर्म केली मी. त्यावेळेला तो स्वतः विचार करत असतो. माणसावर जोपर्यंत प्रसंग येत नाही ना तोपर्यंत तो हा विचार त्याच्याकडे नसतोच, पापाचा ना पुण्याचा. उलट बोलतो, आहेस करून तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील करून. पण त्याला माहित नाहीये तारुण्य संपल्यानंतर वृद्ध अवस्थेमध्ये मात्र हे भोग मला भोगावे लागणार आहेत. कोणाला चुकलंय? कोणालाच नाही. आमच्याकडून जर पापकर्म घडली तर त्याचं दुःख भोगावंच लागणार आहे. त्याला वाटेकरी कोणी नाही आहे. वाल्या कोळ्याला विचारा, कधीतरी ते चरित्र अनुभवा, ते चरित्र वाचा. वाल्मिक होण्याच्या आधी अवस्था काय होती? जेव्हा त्याला कळलं वाटेकरी कोणच नाही आहे, तेव्हा केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप झालेला आहे. घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आम्हाला आमच्या कर्मातून जर मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा पश्चाताप हा पहिला उपाय आहे.
केलेल्या कर्माचा पश्चाताप हा पहिला उपाय आहे. मान्य केलं पाहिजे मी अमुक अमुक अशा अशा प्रकारे माझ्याकडून अपराध घडला, वाईट कर्म घडली, पाप कर्म घडली, मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर वाईट कर्म करत असू, पाप कर्म करत असू, तर ते भोग आम्हालाच भोगावे लागणार आहे. त्याला वाटेकरी कोणच नाही आहे. आम्ही जर आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची कर्म करत असू, धर्माचरणाने जगत असू, नीती मूल्यांची जोपासना करत असू, नीतीने वागत असू, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य जर आम्ही करत असू, तर त्याचं पुण्य आणि त्याचं समाधान ते सुद्धा आम्हालाच मिळणार आहे. त्यालाही वाटेकरी कोणी नाही. मिनिटाला आम्ही काय करतोय ना, सेकंदाला आम्ही काय करतोय याची गणना केली जाते. म्हणून मानलेलं आहे आयुष्य मोजावया पैसला मापाय. आम्ही वर्षाची गणना करत असू, मी 43 वर्षाचा आहे, तिथे पलाची पल समजतंय ना, पलाचा विचार केला जातो. बरं, मग आपल्याकडे असा विषय येतो, आपल्याकडे असा विचार येतो की चित्रगुप्त तर एकच आहे, सगळ्यांच्यावर नजर कशी का असेल त्याची. त्या गरुड पुराणामध्ये अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की प्रत्येकाच्या पलावर क्षणाला प्रत्येकाच्या कर्माचरणावर नजर ठेवण्यासाठी, त्याचा लेखाजोखा ठेवण्यासाठी चित्रगुप्ताच्या खाली 12 श्रवण देवांची निर्मिती केलेली आहे आणि ते सगळा लेखाजोखा करतात. साधू संतांना सुटला नाही, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा जर थोडा पाप घडला असेल, जरा कुठून चुकून एखादी जर चुकी घडली असेल, तर ती त्यांना माफ नाहीये. आपण कोण आहेत? कोण आहोत आपण? आमच्या पिंडामध्ये अहंकार एवढा भरलेला आहे ना, अभिमान एवढा भरलेला आहे ना, तो अभिमान आम्हाला देवाची प्राप्ती करून देत नाही, देवाचे विचार ऐकू देत नाही. तो अहंकार आमच्याकडे परमार्थिक विचार ते निर्माण करू देत नाही आणि त्याची जरी करण्याचा वेळ आली, जरी ते परमार्थ करायला लागलो, आम्ही काही प्रयत्न जरी केले, तरी त्याची जी काही प्राप्ती ती आम्हाला मिळू देत नाही, कारण अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने त्या सर्वांगामध्ये असलेल्या बाणांच्या वेदना सहन करणारे भीष्माचार्य देवाला विचारतात, देवा असं काय पाप केलं रे मी, अशी काय वाईट कर्म घडली रे देवा माझ्याकडून. माझ्या उभ्या आयुष्याचा जर मी विचार केला तर माझ्याकडून असं काही घडलेलं मला आठवत नाही देवा. तरी सुद्धा सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये ह्या सगळ्या वेदना गेली 6 महिने मी सहन करतोय. 6 महिने. देवा का असं? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 1-2 महिना नाही, जवळजवळ 6 महिने या वेदना मला सहन कराव्या लागलेल्या आहेत. काय घडलं माझ्याकडून? काय झालं माझ्याकडून? विचार करता करता देव समोर प्रगट झाले. समोर देवाचं दर्शन झालं. देवाला बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वेदना होतात म्हणून नाही, सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्या वेदना सहन करतात आणि त्या अपार दुःख त्यांना होत आहे म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले नाहीत. देवाला म्हणतायत भीष्माचार्य, देवा तुम्हाला बघितल्याबरोबर दोन्ही हात जोडायची इच्छा झाली देवा, पण सर्वांगामध्ये बाण असल्यामुळे ते हात सुद्धा मी देवा तुम्हाला जोडून नमस्कार करू शकत नाही. देवा तुम्हाला बघितल्याबरोबर मी यावं, तुमच्या चरणावर डोकं टेकून तुम्हाला नमस्कार करावा, पण तेही करू शकत नाही का? माझ्या सर्वांगामध्ये बाण आहेत देवा, सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत माझ्या, मी काय करू?
भीष्माचार्य स्वतःला देवाला विचारताय, देवा काय पाप घडलं, देवा काय झालं माझ्याकडून. विचार करता करता तेवढ्यात कळलं, एकदा रस्त्यात जात असताना, बरं का, एकदा रस्त्यामध्ये जात असताना रस्त्यात आडवा आलेला सरडा मी बाणाने बाजूला केला. बाणाने जो सरडा बाजूला उडवला तो जाऊन एका कुंपणावर पडला. ते कुंपण काट्याचं होतं. फक्त 6 पल त्या सरड्याने त्या ठिकाणी वेदना भोगल्या. किती? 6 पल. त्या 6 पलाचं दुःख आज मला सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये 6 महिने सहन करावं लागलेलं आहे. किती? 6 महिने. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या. आमच्या आयुष्याचा आम्ही पलाचा विचार कधी केलाय का? पलाचा विचार केलाय कधी? केलाच तर एखादी बाई काय बोलते माहितीये का, 2 घटका काय शेजाऱ्यांकडे बसायला गेलो तर झाले लगेच इकडे उचलला पड चालू. घटका लय पुढचा विषय, बरं का. 60 विपल तेव्हा 1 पोल, 60 पल तेव्हा 1 घटका. आपल्या मिनिटांच्या हिशोबात जर सांगायला गेलं तर 24 मिनिटांची 1 घटका. अशा 2.5 घटका तेव्हा 1 तास. दिवसाचा हिशोब जर आपण घटकेने करायला गेलो तर 60 घटका तेव्हा 1 दिवस. 24 तास तेव्हा 1 दिवस, बरं का. असे 7 दिवस त्यावेळेला 1 सप्ताह. आठवडा ही आपली भाषा नाही, सप्ताह. 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ते त्यावेळेला 1 महिना. अर्थात 15 दिवसाचा 1 पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 पक्ष, त्यावेळेला 1 महिना. 2 महिने त्यावेळेला 1 ऋतू, 2 असे 3 ऋतू त्यावेळेला 1 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन असे 2 आयन त्यावेळेला 1 वर्ष. असे 12 वर्ष त्यावेळेला 1 तप, 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव. गणित सांगायचं कारण एवढंच आहे, आम्ही वर्षाने आमचं आयुष्य मोजतोय. हा मापारी आहे ना, तो पलाने आयुष्य मोजतोय. आमचं पलाने आयुष्य मोजतोय. आम्ही प्रत्येक पलाचा विचार केला पाहिजे. अरे त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारे वाईट कर्म घडलं नाही, कुठल्याही प्रकारे पाप कर्म घडलं नाही. फक्त एकदाच त्यांनी बाणाने सरडा उडवला, 6 पल फक्त त्या सरड्याने वेदना भोगल्या. तर या ठिकाणी 6 महिने जर सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये जर वेदना सहन कराव्या लागत असतील तर कमीत कमी आमच्या आयुष्यामध्ये आमचा विचार आम्ही करायला हवा. आम्ही आमच्या आयुष्यात काय केलंय, काय केलंय आम्ही आमच्या आयुष्यात, एवढा तरी विचार करायला हवा, बरं का. कशा प्रकारचं पाप आमच्याकडून घडतंय, कशा प्रकारची कर्म आमच्याकडून घडतात याचा विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून त्या ठिकाणी आमची पापणी, डोळ्याची पापणी जी मिटली जाते की नाही, तेवढ्या वेळामध्ये काय आमच्याकडून घडतंय ते सुद्धा लिहिलं जातंय, ते सुद्धा लिहिलं जातंय. बरं, माणसाला कळत नाही का हो, मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे? कळत नाही. तंबाखू खाणाऱ्याला कळत नाही का मी जी खातोय ती चांगल्यासाठी की वाईटासाठी, माझं आयुष्य वाढावं म्हणून की कमी व्हावं म्हणून? अहो, त्याच्यावर सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्यावर ते लिहिलेलं आहे, आरोग्यास अपायकारक आहे. सुशिक्षित लोक, शिकलेली लोक सिगारेटच्या पॉकेटवर वाचतात, सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे. आमचं नेमकं माऊली झालंय काय माहितीये का? ज्या वेळेला आमची ग्रामपंचायत अशी घरोघरी किंवा एखाद्या अशा भिंतींवर वगैरे लिहित असतात, किंवा एखाद्या नगर परिषद, नगरपालिकेमध्ये ते भिंतींवर लिहिण्याचं काम चालू असतं, किंवा एखाद्या बसेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी
असं लिहायचं काम चालू असते बघ. ते पेंटर लिहित असतात धूम्रपान निषेध, तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे, विडी ओढणे आरोग्यास अपायकारक आहे, सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे. बरं का? तर लिहिता लिहिता त्याच्या हातामध्ये एक सुटका मारित होता तो. बरं का? आणि एका हातामध्ये तो ब्रश चालवत होता, धूम्रपान निषेध. आता सांगा, जो लिहिताना सिगारेट पितोय विडी पितोय ते वाचून किती लोकांच्यात बदल होणार आहे? एका गावामध्ये भरपूर लोक व्यसनाधीन झाली होती. अशी तरुण तरुण मुलं बाबा व्यसनाधीन झाली होती. आणि ते आजच्या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्याला सांगतो तुम्हाला कारण काय ते. आपल्या गावात जी धर्म कार्य करणारी माणसं आहेत, ग्रंथ वाचन करणारी जी माणसं आहेत, हरिपाठ करणारी जी माणसं आहेत, काकडा करणारी जी माणसं आहेत, त्यांचं रोज जरी तुम्ही दर्शन घेतलं तरी कमी पडेल. सांगतो तुम्हाला. त्यांचा तिरस्कार करू नका, त्यांचा द्वेष करू नका, त्यांचा मत्सर करू नका. धर्माचं कार्य, धर्माचे संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते धर्माचे विचार, ते संस्कार आम्हा तरुणांपर्यंत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचा कधी तिरस्कार करू नका, त्यांचा कधी मत्सर करू नका. त्यांना धर्म कार्य करण्यासाठी जर तुम्हाला सहकार्य करता येत नसेल तर विरोध करू नका, तो तुमचा अधिकार नाही आहे. पण गावामध्ये अशी काही तरी विचाराची माणसं असतात. 10-10, 12-12 तरुण पोरं संध्याकाळच्या टायमाला घ्यायची, एखाद्या माळावर बसायचं, त्यांना नाद लावून द्यायचा. त्यांना एकदा नाद लागला की दुसरी तरुण पोरं घ्यायची. गाव बिघडवणारी माणसं अनेक असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा, जे तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा सांगतील. 2च बस भरपूर झाले आपल्या आयुष्याचा उद्धार होण्यासाठी. 2च भरपूर झाले. आणि म्हणून आज आमचं आयुष्य आम्ही कसं घालवतोय, कसं व्यतीत करतोय, त्याचा विचार आम्ही करायला हवा. प्रत्येक क्षण ना क्षणाचा विचार करायला हवा. आम्ही जे करतोय ते चांगलं करतोय की वाईट करतोय. व्यसनाधीन होणारा एखादा मनुष्य जर पाहायला गेला ना तर त्याला माहिती आहे मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे. एखादा व्यसनी माणूस असेल, त्याचा घर बर्बाद झालेला असतो, संसार उद्ध्वस्त झालेला असतो, आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं, बर्बाद झालेला असतो तो. पण त्याच माणसाच्या जोडीला बसून आम्ही जर तेच व्यसन करत असू तर सांगा ना, आम्हाला कळत नाही का, आम्हाला माहिती नाही का आम्ही जे करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? कळून सुद्धा आम्ही डोळे मिटून राहतो. चांगलं स्वीकारता येत नाही आम्हाला, चांगल्या मार्गामध्ये वाटचाल करता येत नाही, मात्र वाईट मार्गामध्ये आम्ही सहज वाटचाल करत असतो, आम्ही सहज जात असतो, सहज आम्ही तिथे ते कार्य करत असतो, सहज ते कार्य आमच्याकडून घडत असतं. सुरुवातीला टाइमपास म्हणून करत असलेलं व्यसन नंतर अशी अवस्था प्राप्त होते की त्या व्यसनापासून त्याचा टाइमपास होत नाही. मौली बरं का? साधं उदाहरण आहे ना. ज्या वेळेला आंब्याला आंबे येतात ना, त्यावेळेला ते आंब्याचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. खरं आहे की खोटं आहे? खरं असेल तर कमीत कमी मान हलवा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझं प्रवचन समजतंय. अहंकार बाजूला टाकून द्या. तो अहंकार जर ठेवून बसाल ना तर तुम्ही फार गंभीर असाल. जसं काय प्रवचन समजतंय की नाही समजतंय? बरं का? प्रवचन म्हणजे आपला संवाद आहे. प्रवचन टाइमपास नाहीये, मनोरंजन नाहीये, प्रवचन परिवर्तनासाठी आहे. समजलं पाहिजे. मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी संस्कृत श्लोक वगैरे बोलून 1 तासात जाईल ना मी, पण त्यात तुम्हाला किती कळेल आणि मला किती कळेल हे मला माहित नाहीये. जगद्गुरु तुकोबांनी जी भाषा सांगितलेली आहे, जगद्गुरु तुकोबांनी जे लावून दिलेले, मौली ज्ञानोबांनी जे सांगितलेलं आहे, परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे.
ज्या वेळेला आंब्याला आंबे येतात त्यावेळेला आंब्याचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. ज्या वेळेला चिकूला चिकू येत आहेत त्यावेळेला चिकूचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. आम्हाला शोधावे लागतात त्या पानातून आंबे आणि चिकू. म्हणजे ही बाळ त्या आईच्या पोटी ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला आई हिरवी साडी घालून परिधान करून सुशोभित असते. पटते ना तुम्हाला? सांगा ना, मुवाच्या झाडाला मुवा येताना, ती मुवाची फळं येताना, मुवाची फुलं येताना एकतरी पान अंगावर असतंय? मुवाच्या झाडावर एकतरी पान अंगावर असतंय का? जे बाळ जन्माला येताना स्वतःच्या आईची साडी काढून येत आहे ते तुमच्या अंगावर कपडे ठेवील का? वस्त्र ठेवील तुमच्या अंगावर? आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगलं करतोय की वाईट करतोय हे कळत असताना सुद्धा आम्ही वाईटाकडे का वळतोय? का वळतोय आम्ही वाईटाकडे? तुम्हाला वाईट कर्म करायला लावणारे पावलोपावली भेटतील रे. चौकात चौकात भेटतील, नाक्यावर भेटतील. कारण त्यांची जागाच ती असते. जागाच ती असते. तुम्हाला ही परमार्थ कार्य करणारी, आध्यात्मिक कार्य करणारी माणसं नाक्यावर भेटतील का? भेटतील? अहो, त्यांना वेळ कमी असतो. या श्रावणात तर खऱ्या अर्थाने वेळ कमी असतो. त्यांना असं वाटतं जेवढं वेळ मिळेल तेवढं ग्रंथ वाचलं पाहिजे. कारण एक आपली पूर्वीपासून प्रथा आहे, प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत तो ग्रंथ आम्हाला पूर्ण करायचा असतो. 1000 कामं बाजूला ठेवून तो माणूस कसा तरी वेळ काढून ते वाचत असतो. मी म्हणेन, आपण हिंदू आहोत, आपली संस्कृती आहे. केवळ श्रावण महिनाच नाही तर अखंड आपल्या घरामध्ये ग्रंथ वाचन झालं पाहिजे. अखंड ग्रंथ वाचन झालं पाहिजे 12ही महिने. असो, जे करतोय आम्ही ते चांगलं का वाईट हे आम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही त्या मार्गावर चालतो आणि आम्हाला पावलोपावली ती माणसं भेटत असतात. क्षणाला अनेक माणसं भेटत असतात आम्हाला, व्यसनाधीन करणारी, व्यसन करायला लावणारी. आम्ही कोणाला श्रीमंत समजतोय, आम्ही कोणाला मोठे समजतोय. बघा ना, आज कितीतरी या समाजामध्ये, या कलियुगामध्ये अशी माणसं आम्हाला पाहायला मिळतात ज्यांना भारत सरकारने मोठमोठे पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे, ज्यांना महाराष्ट्र सरकारने मोठमोठे पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केलेला आहे, ते अभिनेते, ते सेलिब्रिटी आम्हाला जुगार खेळा म्हणून सांगत असतात, जुगाराची जाहिरात करत असतात. विमल खा म्हणून सांगत असतात, विमलची जाहिरात करत असतात. ऑनलाईन रमी खेळा म्हणून आम्हाला सांगत असतात, त्या रमीची जाहिरात करत असतात. आमच्या तरुणांना नको त्या नादाला लावण्यासाठी जाहिरात करणाऱ्यांना आम्ही श्रीमंत समजतोय, त्यांना आम्ही श्रेष्ठ समजतोय. अरे, खरी श्रीमंत माणसं ती असतात शेतावर राबतात. संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला घराच्या दिशेने येत असतात त्यावेळेला गावातला एखादा तरुण अड्ड्याच्या पाड्याच्या दिशेने ज्या वेळेला जात असतो ना, त्यावेळेला त्या तरुणाच्या हाताला धरून बसवतात तिथे बांधावर, हात जोडून सांगतात, दादा सगळं कर रे, सर्व कर, पण आयुष्यामध्ये व्यसन करू नको. व्यसन जर करशील ना दादा, तुझं आयुष्यही बर्बाद होईल, तुझा घरदारही बर्बाद होईल, मुलं रस्त्यावर येतील रे तुझ्या. ही माणसं खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. पैशाने नसतील रे, पण विचाराने श्रीमंत आहेत ना. आज या कलियुगामध्ये वावरत असताना, जगत असताना आम्ही पैशाने श्रीमंत असलेल्या माणसांचा विचार करतोय. संतांनी पैशाने श्रीमंत असलेल्या माणसांचा कधीच विचार केला नाही. विचाराने श्रीमंत असलेल्या माणसांचा विचार संतांनी केलेला आहे आणि तो विचार आज आम्हाला करायचा आहे. आयुष्य ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतोय, या युगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. कलियुगाचं आयुष्य, बरं का. आता एक आयुष्याचा विचार करायला गेलो तर बघा, कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. द्वापाराचं आयुष्य त्याच्यापेक्षा डबल होतं.
8,64,000 वर्ष. त्रेताचं आयुष्य द्वापाराचं प्लस कलीचं मिळून तेवढं होतं बरं का, 12,96,000 वर्ष. आणि सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 वर्ष आयुष्य होतं. शास्त्रात मांडलेलं आहे ते, त्याचं ते लिहिलेलं आहे सगळं. असं म्हणतात सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आम्ही वाचतो बरं का बाबा. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आम्ही का वाचतो? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं म्हणून. त्याच्यामध्ये काय झालं, त्रेतामध्ये त्रेतायुगाचंच आयुष्य कमी झालं, जिथे 17,28,000 वर्ष सत्ययुगाचं आयुष्य होतं, कृताचं आयुष्य होतं, तिथे त्रेताचं झालं 12,96,000 वर्ष. मग काय झालं, 1,00,000चा 1 शून्य काढला माऊली बरं का, किती 10,000 राहिले. बरोबर आहे ना, 10,000 राहिले. द्वापारामध्ये त्याच्यापेक्षाही कमी झालं, 8,64,000 वर्ष. त्यातला एक अजून शून्य काढला इकडचा, 1,000 वर्ष. कलियुगामध्ये अजून कमी झालं, 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं. माणसाचं आयुष्य किती, त्यातलाही एक शून्य काढला. शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, परत तिथे चालू बघा बाबा आपण आयुष्य. पण तेवढं मिळेल याची गॅरंटी नाहीये. मी म्हणतोय माझा उद्याचा दिवस पण असेल हे सांगू शकत नाही. पांडुरंग परमात्म्याला विनंती करतोय, देवा शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मला माहित नाही माझं किती आयुष्य असेल, आणि मला उदंड आयुष्य लाभावं हे मी कधीच देवाकडे प्रार्थना करत नाही, कधीच नाही. देवाचे दिलंय ना त्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून व्हावं, म्हणून तुम्ही आम्हाला बळ द्यायचंय, सामर्थ्य द्यायचं आहे. तुम्ही किती जगलात याला महत्व नाहीये, किती जगून काय केलं ना याला महत्व आहे. आजच्या युगामध्ये आमची तरुण पोरं उद्ध्वस्त झालेली दिसतात, याला कारण काय आहे? आजच्या युगामध्ये जर पाहायला गेलं तर कित्येक ठिकाणी अशी अवस्था पाहायला मिळते की बाप चांगल्या प्रकारे परमार्थिक आहे, चांगल्या प्रकारे देवाचं स्तवन करतोय, नामस्मरण करतोय. एक पंचकृषीमध्ये त्यांच्याकडे आदर्शयुक्त व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं, एक परमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रातील अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस म्हणून बघितलं जात आहे. पण अशा माणसाचा मुलगा ज्या वेळेला व्यसनाधीन होतो ना बाबा, त्यावेळेला काय दुःख होतंय ते त्यांनाच माहिती. अशा माणसाच्या मुलाला एखादा जर वेगळ्या प्रकारचं काही नाद लागत असेल तर त्यावेळेला काय दुःख होतंय ते त्यांनाच माहिती. प्रत्येकाचे आई वडील आहेत ना, हे प्रत्येक माणसाला प्रत्येक मुलाला चांगल्या प्रकारची शिकवण देत असतात. कधीच कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की माझा मुलगा उद्ध्वस्त व्हावा, बर्बाद व्हावा. कधीच कुठल्या आई वडिलांना वाटत नाही. कधीच कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा. आयुष्यात कधीच नाही. तो बाप जरी व्यसन करत असेल ना तरी तो मुलाला 17 वेळा सांगतो, दादा मला घाण खायची सवय लागली, तू आयुष्यात कधीही व्यसन करू नको, तू आयुष्यात कधीही सवय लावून घेऊ नको. म्हणजे व्यसनी असलेल्या बापाला सुद्धा वाटतंय की माझा मुलगा निर्व्यसनी असावा. मग बाप जर आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतोय, आई जर आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते, तर मग आमचं चुकतंय कुठे? आम्ही का व्यसनाधीन होतोय? आम्हाला का नको त्या प्रकारचा नाद लागतोय? आम्ही का नको त्या प्रकारे नको त्या गोष्टींना बळी पडतोय? त्याला कारण म्हणजे आम्हाला जडलेली संगत. कारण आम्ही काय करतोय माहितीये का? जो क्षेत्र आम्ही निवडला असेल ना, त्या क्षेत्रामध्ये आम्ही विज्ञानाचा आधार घेऊन, अजून कोणाकोणाचं मार्गदर्शन घेऊन त्या आधारे आम्ही पुढे पुढे जाण्याचा विचार करतोय. पण आम्ही सत्य करतोय की असत्य करतोय? आमच्या जीवनाची वाटचाल बरोबर आहे की चुकीची आहे याचा विचार आम्ही कधीच करत नाही. फक्त आला दिवस चांगला, आनंदात गेला, मौज मजा केली, एवढाच विचार फक्त आम्ही करतोय. तू का रे व्यवहारी संसाराच्या, हे संसाराचा विचार जर आम्ही केला तर सुरुवात ही पश्चातापाने आहे आणि शेवटही पश्चातापाने आहे. संसाराचं मूळच म्हणतात दुःख मूळ आहे. संसाराचं मूळच काय आहे? दुःख आहे.
आयुष्यभर जर आम्ही त्याच्यासाठी खटाटोप केला, आयुष्यभर जरी आम्ही किती जरी धावपळ केली तरी सुख मिळेल का? सुखाची अपेक्षा आणि सुखाची व्याख्याच आमची चुकीची आहे. आम्हाला असं वाटतंय आम्ही करोडो रुपये कमवले, आमच्याकडे भरपूर काही आलं म्हणजे आम्ही सुखी झालो. कमवलं पाहिजे, आम्ही धावपळ केली पाहिजे, अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा जर आम्हाला आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या जर पूर्ण करायचे तर त्यासाठी आम्ही मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, 100% आम्ही धावपळ केली पाहिजे. पण हे सगळं करत असताना धर्माचरण विसरता कामा नये. नीती मूल्यांची जोपासना केली पाहिजे. त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेचे आता जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. बरं का, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आमच्या आयुष्यामध्ये काही सूत्र आहेत, त्या सूत्रांचं पालन केलं ना माऊली, किती भक्ती देवाला आवडते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार टाकायचा नाही, आपण संसार टाकायचा नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. त्या संसारामध्ये जे ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे ना, ते ममत्व बाजूला केलं पाहिजे. तो संसार करत असताना आमच्याकडे जो अहंकार निर्माण होतोय तो अहंकार बाजूला केला पाहिजे. सांगू का, नम्रता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? आमची सुरुवात अशी होती की आम्ही गर्भवासाला कंटाळतो, नकोसो म्हणतोय. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी का. पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ, देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल तर या आत्मसुखाच्या पुढे आम्हाला गर्भवासाचं दुःख काहीच वाटत नाही. म्हणून आम्ही कित्येक वेळा ते गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. फक्त पांडुरंग परमात्म्या तुझी भेट आम्हाला झाली पाहिजे, तुमचे चरण आम्हाला प्राप्त झाले पाहिजे. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये किती फरक आहे? शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांना प्रयत्न करायला लागत होता. आहेत ना गोष्टी माहिती आपल्याला, वेळ कमी, समजतंय ना. शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांना प्रयत्न करत होता. प्रयत्न करूनही त्यांना कधी राग आला नाही. नापास झाले, त्यांची परीक्षा घेणार आहे. आम्ही स्वतःला परमार्थिक समजतोय, आम्ही स्वतःला ज्ञानी समजतोय, आम्ही स्वतःला आध्यात्मिक समजतोय. घरात जर कधी राग आला तर बायको पाया पडते, तुमच्या 7 वेळा पाया पडते, पण तुम्ही गप बसा. ती पोरं बोलतात, बाबा आवाज कमी करा, शेजाऱ्यांना ऐकायला गेला तर बोलतील महाराज. पण पहिले आम्ही ठरवलं पाहिजे आम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. कारण नेईला ओढवणी ठाऊके नसता न राहे दुचिता हरी विणा. राग आलेला आहे, त्या रागाच्या भरामध्ये तापलेला आहे माणूस, हायपर झालेला आहे एकदम. बाईला आदवा तादवा बोलतोय, पोरांना आदवा तादवा बोलतोय. आणि त्याच वेळेला जर त्याचा कमी जास्त काही झाला तर तो कुठं जाईल बरं? आयुष्यभर परमार्थ केलाय ना, देवदेव केलाय ना, हरिपाठाला पुढे असायचा, काकड्याला पुढे असायचा, मंदिरामध्ये काही कार्यक्रम असेल तर पुढे असायचा, सांगतो तुम्हाला. पण जरा कुठे मनाविरुद्ध घरामध्ये काही घडलं म्हणून जर एवढा हायपर झाला असेल आणि त्या हायपर झाल्यानंतर एकतर त्याला बीपीचा त्रास आणि त्यात जर त्याचं कमी जास्त काही झालं तर कुठे जाईल? कुठे जाईल तेही सांगतो तुम्हाला. गीतेतल्या 8व्या अध्यायातील 6वा श्लोक, तिथे भगवंत म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ते कोणते सदा तद्भाव भाविताः. त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे कुठे जाईल? तो तेची गती ते भावी. तुम्ही आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आता आलं आपल्यावर, जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे तेच तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत आहे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा भगवंत म्हणतात. कितीही काही झालं तरी भगवंताचं नामस्मरण सोडू नका. कारण आम्हाला माहिती आहे शेवटची वेळ कधी आहे ते आम्हाला माहित नाहीये, पण शेवटची वेळ गोड व्हावी यासाठी आमचा अट्टास आहे. मग माहित नाही तर आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कधी येईल आणि कधी ओढून नेईल पत्ता लागणार नाही. भल्या भल्यांना घेऊन गेला तो. तुम्हाला जर तुमच्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा अभिमान असेल
तर तुम्ही रावणाला आठवा. कोणाला आठवा? आणि तुम्हाला जर तुमच्या ज्ञानाचा आणि पांडित्याचाही जरी अभिमान असेल तरी पण तुम्ही रावणालाच आठवा. त्याला कारण सांगतो तुम्हाला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 प्रकारचे वेद व्यासांनी निर्माण केले, व्यासांनी भाष्य केलं. त्या 4ही वेदांचा अभ्यास करण्यासाठी या व्यास मुनींनी 4 शिष्य नेमले गेले. सुमंतू, जैमिनी, पैल आणि वंशोपायन या 4ही शिष्यांना एक एक वेदाची जबाबदारी दिली. त्यांच्या आयुष्यात त्यांना एक वेदाचा अभ्यास पूर्ण झाला नाही. हे 4ही वेद मुखोद्गत होते म्हणून त्याला म्हणतात दशग्रंथी ब्राह्मण. कोणाला? रावणाला. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी आयम आत्मना ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म वेदांचं महावाक्य आहेत. बरं का? हे माहिती होतं त्याला, तरी सुद्धा म्हटलेलं आहे रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची जाईल काया जाईल माया उसनी आली पासांची. म्हणा सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे उडाले. त्याला कारण फक्त एकच, अभिमान. अभिमान. रावणाला माहित नव्हतं का माझा मृत्यू कोणाकडून आहे, कसा आहे, काय आहे, माहिती नव्हतं. रावणाच्या घरी 33 कोटी देव बंदिस्त ठेवले होते त्याने. एक एक देवाला कामाला लावलं होतं. बरं का? कोण कोण देव काय काय काम करत होता थोडक्यात वर्णन केलंय. गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम. महाबळेश्वरला जे गोकर्ण लिंग आहे ना त्या लिंगाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रावणाने किती संपत्ती होती रावणाची थोडक्यात त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. आई मातीच्या लिंगाची पूजा करते हे ज्या वेळेला रावणाने बघितलं त्यावेळेला रावण बोलतोय आई दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तो मातीच्या लिंगाची पूजा करते. कैलासा सकट त्याला घेऊन येतोय. बरोबर आहे का बाबा? कैलासा सकट ज्या वेळेला आणायला गेला त्यावेळेला कैलासाला हात घातला, कंप पावायला लागली सगळी धरती, देवांची पळापळ झाली. कोणी काही करत नाही. ब्रह्मदेव बोलतोय मी काही केलं नाही, विष्णुदेव बोलतोय मी काही केलं नाही, इकडे रुद्र बोलतोय मी काही केलं नाही. मग कसं काय झालं? तेवढ्यात पार्वती महादेवाला विचारते काय चाललंय. त्यावेळेला शंकरदेव म्हणतात, महादेव बोलतात आपला एक पोरगा आहे ना आपला भक्त आहे छोटासा तो खेळतो, त्याला खेळू दे, काय खेळायचा ते. बरं का? थोडासा खेळून दिला ना फक्त पाय त्या कैलासावर भगवंताने ठेवला. दडपला गेला खाली रावण. दडपल्यानंतर आता बघा ज्याला पैशाचा संपत्तीचा प्रॉपर्टीचा अभिमान आहे त्याने कोणाला आठवावा? रावणाकडे बघावं. त्याचं काय झालं? ज्याच्याकडे पांडित्य ज्ञान आहे आणि त्याचा अभिमान ज्याला असेल त्याने पण कोणाला आठवावा? त्याला आठवावा. आणि ज्याच्याकडे हा अभिमान असेल की मी देवाला मोठा हार अर्पण करतो, मोठमोठी फलं अर्पण करतो, सुगंधी अगरबत्ती लावतो, तुपाच्या दिव्याशिवाय मी लावत नाही, त्याने सुद्धा कोणाला आठवावा? त्याला कारण सांगतो का? ज्या वेळेला तो त्या कैलासाखाली दडपला गेला त्यावेळेला राग गायला सुरुवात केली आणि राग गाता गाता त्याने काय केला? आतड्याचा तुंतोना कराल आणि शिराचा तंबोरा केला त्याने. मी मान्य करतोय 100% आमच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ होती, पण भक्तीला जोड कर्माचरणाची पाहिजे, कर्माची पाहिजे. म्हणून प्रत्येक आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणूनच बघा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नका, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका, कोणाचा मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. त्या रावणाने अनेक देवांना कामाला लावलं होतं. आपला विषय आहे रावणाचा मृत्यू कोणाकडून कसा आहे हे रावणाला आधीच कळलं होतं, पण तरी सुद्धा ऐकलं नाही. कारण का? अभिमान अहंकार आडवा येत होता त्याला. मी एवढा मोठा महाराज ना त्याच्या पुढे बसायचा, त्याचा ऐकायचा असं. चला ठीक आहे, तो विषय आपला नाही आहे. तिकडे गेलो तर बाजूला गेल्यासारखं होईल. फक्त आपल्याला रावण दाखवायचं आहे. तुम्हाला सटी माहिती आहे का? बायांना जास्त माहित असेल, महिलांना. माणसाच्या मुलाच्या 5वीच्या दिवशी जे प्रत्येकाचं भवितव्य लिहायला आहे तिला काय म्हणतात? सटी. सटी रावणाकडे काय काम करायची माहिती आहे? पाय दाबाला.
रावणाचं पायदाबाचं काम सटी करायची. पाय दाबता दाबता रावणाला झोप लागली, सटी निघून गेली करंजोटीमध्ये. का? 4-5 दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आलं होतं, त्याचं भवितव्य लिहायला. कुठं आली सटी? करंजोटीला, बरं का. पण ज्या वेळेला ते भवितव्य लिहून ती परत झाली, तिला परत जाण्याच्या आधी रावण जागा झाला होता. ज्या वेळेला सटी कुठेतरी गेली होती हे रावणाला कळलं, त्यावेळेला रावण विचारतोय कुठे गेली होती. मग ती बोलते का एक 4-5 दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आलं, त्याचं भवितव्य लिहायला गेली होती. काय म्हणजे आतापर्यंत पाय दाबणारी बाई काय करते सटी, हे रावणाला अजून माहित नव्हतं, आता माहिती झालं, बरं का.